भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी किती वेळेस अपमान केला, काही गोष्टीचा शब्दाचा विपर्यास करून ढोंगी काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांचं नाव घेऊन भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचं काम केलं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये मूळ राब्यामध्ये 85 वेळेस दुरुस्ती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या पापी काँग्रेसने केलं। 2 वेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला प्रभाव करण्याचं काम जर कोणी केलं असेल या देशाच्या इतिहासामध्ये तर काँग्रेसने केलं। मला सांगा, काँग्रेसना एखादं चांगलं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जेव्हा द्यायची वेळ आली तो बिदर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला देण्याचं काम केलं। पहिले राजीव गांधीला दिलंय। राजीव गांधी मोठे होते का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते? स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायचं, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मतं घ्यायचे आणि कधी कधी फेर निगेटिव्ह करून अपमान करण्याचं काम आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आज ही काँग्रेस करते। म्हणून काँग्रेसचं खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा जनतेसमोर आलं पाहिजे। म्हणून आम्ही काँग्रेस किती ढोंगी आहे म्हणून आंदोलन करण्याचं काम काँग्रेसच्या विरुद्ध केलं। जब हमारी सरकारी नहीं थी, बिदर कांग्रेस सुनो पहले दे दिया था, पहले दिया था ना उनको। राजीव गांधी तो पहले दिया, आप तो प्रेस वाले हैं ना। राजीव गांधी तो पहले दिया, क्या भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को दिया? संविधान दिन भारतीय जनता पार्टी ने चालू किया। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, जब हम उनकी जयंती मनाते थे ओनली महाराष्ट्र में छुट्टी थी, लेकिन पहली बार भारतीय जनता पार्टी ने संपूर्ण भारत में उस दिन छुट्टी जाहीर की है। आपको मालूम है, जब मराठीमध्ये बोलतो की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला आणि माननीय नेहरू यांनी त्यावेळेस संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना असा आदेश दिला की आम्हाला आरक्षण नको आहे, तुम्ही ठराव करून पाठवा। इलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की आता इंदिरा गांधी ह्या खऱ्या अर्थानं निवडणूक लढू शकणार नाही, कारण त्या ठिकाणी त्यांनी प्रशासनाचा गैरवापर केलाय। त्यानंतर त्यांनी घटनेचं तोडमोड करून त्या ठिकाणी घटना तोडमोड करून आणीबाणी लावली आणि आणीबाणीमुळे लाखो लोक त्या ठिकाणी बेघर झालीत। त्यामुळे खऱ्या अर्थानं काँग्रेस हे मारेकरी आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना वेळोवेळी पाडण्याचं काम, निवडणुकीला तिकीट तर द्यायचंच नाही पण अपमान करायचं आणि वेळोवेळी पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर या काँग्रेसने केलं। ज्यावेळेस या काँग्रेसचे राहुल गांधी देशाबाहेर जातात आणि तिथे सांगतात की आम्ही अनुसूचित जातीचं आरक्षण नष्ट करू, भारतामध्ये येऊन त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही, बाहेर गेल्यानंतर जाऊन ते सांगतात आणि आज संविधान, कोरं संविधान घेऊन लोकांमध्ये दाखवतात, फिरतात आणि आमच्या ज्येष्ठ खासदारांना धक्का मारून पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राहुल गांधी करतात। त्यामुळे सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना कल्पना असेल की काँग्रेसने सांगितलं आम्ही संविधान बदलणार, खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि या खोट्या नेरेटिव्हला सेट करण्याचं उत्तर या आत्ताच्या निवडणुकीला सगळ्या जनतेने दिलं। संपूर्ण मागासवर्गीय जनता, आंबेडकरी जनता आणि सगळीच जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीबरोबर राहिली आणि म्हणूनच एवढ्या सीटा आमच्या आलेल्या आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी कुणी जर सर्वार्थाने साथ दिली असेल तर ती भारतीय जनता पार्टी सरकारने दिले आणि वेळोवेळी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनीच केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राऊत यांनी काय म्हटलं होतं तर ते जय भीम म्हणाले म्हणून तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी त्यांना मंत्री केलं नव्हतं। जर जय भीम म्हणतात म्हणून जर मंत्री घालवणारं काँग्रेस असेल तर तुम्हीच लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्रोही कोण आहे, त्यांचा विद्रोह करणार कोण आहे? हे काँग्रेस आहे। जय भीम।